Welcome to SST College of Arts and Commerce, Ulhasnagar. This is SST Edupedia, myself Assistant Professor Pranit Dilip Kasare. Today we are going to learn FYBA, Class FYBA, topic Gender, Religion and Caste, Semester 2, Political Science subject. So let's begin the topic. So आपण या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण जेंडर, रिलिजन आणि कास्ट हे पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये म्हणजेच राजकारणाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे लिंग, धर्म आणि जात या तीन घटकांचा समावेश किंवा त्यांचं जे काही संदर्भ आहे, त्यांचं जे महत्त्व आहे राजकारणामध्ये, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम लिंग. भारतामध्ये ज्यावेळेस राजकारणामध्ये भारतीय राजकारणाचा ज्यावेळेस संदर्भ येतो त्यावेळेस लिंग म्हणजेच स्त्री किंवा पुरुष यांचं राजकीय सहभाग किती आहे याचा विचार केला जातो. सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया इन जेंडर डायव्हर्सिटी या पॉलिटिक्समध्ये आपण काय काय बघतो. मीनिंग ऑफ जेंडर डिव्हिजन, त्यानंतर डिस्क्रिमिनेशन इन डोमेस्टिक प्रायव्हेट अँड डिस्क्रिमिनेशन इन दी पॉलिटिक्स, अशा प्रकारे आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघत असतो. तुम्हा सर्वांना माहिती असेल की भारतामध्ये स्त्रियांसाठी राजकीय क्षेत्रामध्ये 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. काही राज्यांमध्ये, महाराष्ट्रासारख्या उडालेल्या राज्यामध्ये 50% आरक्षण ही स्त्रियांना देण्यात आलेलं आहे. तरीही स्त्रियांचा सहभाग राजकारणामध्ये किती कमी आहे हे आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत देशामध्ये राज्यामध्ये अजूनही कोणतीही स्त्री मुख्यमंत्री झालेली नाही आहे किंवा स्त्रियांचा विधानसभेतील किंवा लोकसभेमधील जो काही सहभाग आहे तो नगण्य असा आहे असं पण म्हणू शकतो. तर एवढं आरक्षण मिळूनही स्त्रियांचा सहभाग का वाढत नाही आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, संशोधनाचा मुद्दा आहे. तर याच्यावरून आपण हे बघत असतो की जेंडर ज्यावेळेस स्त्री पुरुष समानतेची, इक्वॅलिटीची गोष्टी केल्या जातात त्यावेळेस भारतासारख्या प्रगत देशामध्ये, भारतासारख्या समृद्ध देशामध्ये स्त्री पुरुष समानता किंवा राजकीय क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषांचं जे काही समान प्रतिनिधित्व आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय क्षेत्रामध्ये लिंगावर आधारित भेदभाव केला जातो आणि त्यामुळेच आपण आरक्षणाची तरतूद काय केलेली आहे, स्त्रियांसाठी केलेली आहे, जेणेकरून त्यांचा जो काही राजकीय सहभाग आहे राजकारणातील तो वाढू शकेल. त्यानंतर रिलिजियस डायव्हर्सिटी, जी काही रिलिजियस धर्म, लिंग यानंतर जर का कुठला महत्त्वाचा जर का एक्सपेक्ट असेल राजकारणामध्ये तो आहे धर्म. रिलिजियस डायव्हर्सिटी जी काही आहे पॉलिटिक्समध्ये ती आपण बघणार. यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. कम्युनलिझम, कम्युनल पॉलिटिक्सचं जे काही मिनिंग असतं ते काय असतं किंवा वेगवेगळे फॉर्म ऑफ कम्युनल पॉलिटिक्स काय काय असतं. धर्मावर आधारित राजकारण, आत्ताही स्वातंत्र्यानंतर इतके वर्षही धर्मावर आधारित राजकारण आजही आपल्याला बघायला मिळतं. धार्मिक मुद्द्यांना किंवा जे काही धार्मिक एक्सपेक्ट्स आहेत त्यांना राजकारणामध्ये, इलेक्शन्समध्ये महत्त्वाचं स्थान दिलं जातं. आजही इलेक्शन्स धर्म आणि जात या मुद्द्यावर लढवलेले आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्याविषयीचा अभ्यास, त्यानंतर लोकशाही देशामध्ये सेक्युलरिझमचं जे काही महत्त्व आहे किंवा फॅमिली लॉज याविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत. काही भारतामध्ये एक धर्म नसून बरेच धर्म भारतामध्ये आहेत, त्यामुळे आपल्या इथे या धर्माच्या संदर्भामध्ये राजकारणामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आहे कास्ट. जात नाही ती जात असं एका लेखकाने म्हटलेलं आहे. तर कास्ट डायव्हर्सिटी इन पॉलिटिक्स आपल्याला बघायचं आहे. आजही धर्मानंतर जर का कुठल्या एखाद्या एक्सपेक्टवरती राजकारण किंवा निवडणुका लढवल्या जात असतील आपण असं म्हणू शकू, तर ते काय आहे तर जात आहे. तर जात नाही ती जात असं म्हटलं जातं. भारतामध्ये जाती प्रथा ही अजूनही अस्तित्वात आहे. जाती प्रथेमध्ये ज्या काही खालच्या जाती आहेत, ज्या काही जातीय उतरण आहे त्याचा राजकारणामध्ये कशा प्रकारे वापर केला जातो, त्याचा कशा प्रकारे प्रभाव पडतो, त्याचा वोट बँकवर कशा प्रकारे प्रभाव पडतो, जातीचं राजकारण कसं राजकीय पक्षांद्वारे केलं जातं, वोट बँकचं राजकारण कशा प्रकारे केलं जातं, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या कास्ट डायव्हर्सिटी इन पॉलिटिक्स यामध्ये करायचा आहे. आता आपण वन बाय वन बघूया की जेंडर, रिलिजन आणि कास्ट या तिन्ही मुद्द्यांचा अभ्यास राजकारणामध्ये कोणत्या आधारावर केला जातो आणि कशा प्रकारे केला जातो. प्रथमतः जेंडर डिस्क्रिमिनेशन. प्रायव्हेट किंवा डोमेस्टिकमध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन कशा प्रकारे राजकारणामध्ये केलं जातं. तर द चिल्ड्रन आर ब्रॉट अप टू बिलीव्ह दॅट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वुमन हाऊस अँड ब्रिंगिंग अप चिल्ड्रन. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलाला ज्यावेळेस शिकवलं जातं ना, जी स्त्री आहे ती कुठे ना कुठे आपल्यापेक्षा दुय्यम आहे किंवा तिचं कार्य वेगळं आहे, ती सुरुवात त्याची अपब्रिंगिंगच कुठून केली जाते तर घरूनच केली जाते. की स्त्रियांचं काम काय तर
हाऊसवर्क किंवा जे काही स्त्रियांची कामं आहेत ती अशी सांगितली जातात. त्यामुळेच कुठे ना कुठे काय होतंय तर आपल्या भारतामधील जे काही समाज आहे त्याची चढणघडणच अशी होत आहे की स्त्रिया यांना दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्यावरूनच कुठे ना कुठे काय होतं, जेंडर डिस्क्रिमिनेशन होते. आणि जे काही राजकारणामधील आरक्षण दिलेलं आहे स्त्रियांना, एवढं आरक्षण देऊनही त्यांना राजकीय सहभागामध्ये त्यांचा जो काही टक्का आहे तो आपल्याला वाढताना दिसत नाही. त्याचं मुख्य कारण हेच आहे की जी अपब्रिंगिंग आहे आपल्या भारतीय समाजामध्ये ती अशीच केली जाते की स्त्रिया या दुय्यम आहेत, त्यांना याच कामासाठी त्यांनी ही कामं केली पाहिजेत, त्यांनी या क्षेत्रामध्ये गेलं नाही पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये नाही गेलं पाहिजे. अशा प्रकारचा जो काही अजेंडा आहे तो लहानपणापासूनच मुलांवरती थोपवला जातो आणि समाजामार्फतही थोपवला जातो. आणि त्याचाच कुठे ना कुठे जो परिणाम आहे तो भारतीय राजकारणावरती आणि पर्यायाने स्त्रियांचं जे काही राजकीय सहभाग आहे याच्यावरती होतो. आणि म्हणूनच स्त्रियांना एक प्रकारे एक राजकीय सहभाग त्यांचा वाढावा यासाठी काय केलेलं आहे, आपण आरक्षणाची तरतूद केलेली आहे. The gender imbalance and division of labor reflecting the public life, especially in the politics. जे काही इम्बॅलन्स अँड डिव्हिजन ऑफ लेबर आहे त्याचं रिफ्लेक्ट कुठे होतंय, तुम्हाला जास्तीत जास्त पॉलिटिक्समध्ये होतंय. अर्लियर मेन वेअर अलाउड टू पार्टिसिपेट इन पब्लिक अफेअर्स, वोट अँड कन्सेक्ट फॉर द पब्लिक ऑफिसेस. भरपूर साऱ्या देशांमध्ये, प्रगत देशांमध्येही स्त्रियांना स्वातंत्र्यानंतर मतदानाचा अधिकार खूप वर्षानंतर, खूप जे काही स्ट्रगल आहे त्याच्यानंतर मिळालेला आहे. परंतु भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर सर्व स्त्रियांना ज्यांनी वयाची 21 वर्ष पूर्वी आणि आता वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. असं काही केलं नाही की पुरुषांना प्रथम मतदानाचा अधिकार द्या आणि त्यानंतर स्त्रियांना द्या, असं कुठेही नाही झालेलं. तरीही भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये आजही स्त्रियांचं जे काही राजकीय सहभाग आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून देतं. याचं कारणच हे आहे की जेंडर डिस्क्रिमिनेशन जे होत आहे ते, आणि पूर्वीपासूनच स्त्रियांना जे काही दुय्यम स्थान दिलं जातं त्याचंच हे काय आहे, फलित आहे की आजही स्त्रियांचा जो काही राजकारणामधील सहभाग आहे तो खूप कमी आहे. त्यानंतर आहे रिलिजियस डायव्हर्सिटी इन पॉलिटिक्स. जे काही धार्मिक डायव्हर्सिटी आहे पॉलिटिक्समध्ये ती कशा प्रकारे महत्त्वाची आहे हे आपण बघणार आहोत. कम्युनलिझम काय असतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कम्युनलिझम मीन्स अटेम्प्ट टू प्रमोट अ रिलिजियस आयडियाज बिटवीन ग्रुप ऑफ पीपल्स एज आयडेंटिफाय ॲज अ डिफरंट कम्युनिटी. जे वेगवेगळे आपल्या इथे धर्म आहेत, जमात आहेत, यांच्यामध्ये ज्या काही आयडेंटिटीज आहेत, डिफरंट आयडेंटिटीज किंवा डिफरंट ज्या काही कल्चर आहे याच्या आधारे कुठे ना कुठे त्यांना एक प्रकारे जे उत्सवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे किंवा त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो त्यालाच एक प्रकारे आपण काय म्हणतो, कम्युनलिझम म्हणतो. त्यानंतर कम्युनल पॉलिटिक्स काय असतं, द यूज ऑफ रिलिजन इन पॉलिटिक्स विच वेअर वन रिलिजन इज शोन ॲज अ सुपिरियर टू अदर रिलिजन इज कॉल्ड कम्युनल पॉलिटिक्स. एखाद्या देशामध्ये, आपल्या इथे तुम्हाला माहिती असेल भरपूर सारे धर्म आपल्या इथे सुखाने किंवा गुण्यागोविंदाने राहतात, परंतु एखादा धर्म ज्यावेळेस असं मानू लागतो किंवा आम्ही श्रेष्ठ आहोत आणि हे कनिष्ठ आहेत, त्यावेळेस कुठे ना कुठे कम्युनल पॉलिटिक्सची काय होते, सुरुवात होत जाते की आम्ही कशा प्रकारे हे आहोत, सर्वोच्च आहोत, सुपिरियर आहोत, हे ज्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यातूनच कुठे ना कुठे कम्युनल पॉलिटिक्सला सुरुवात होते. हियर वन रिलिजियस ग्रुप इज अगेन्स्ट द अदर रिलिजियस ग्रुप्स अँड डिमांड्स ऑफ द वन रिलिजियस ग्रुप आर अगेन्स्ट द डिमांड ऑफ द अदर रिलिजियस ग्रुप. बरेच वेळा याच्यामध्ये क्लासेस होतात आणि त्याचं रूपांतर पुढे जाऊन आपल्याला कशात बघायला मिळतं, दंगलींमध्ये बघायला मिळतं. ह्या सुपिरियरिटीच्या जी काही कन्सेप्ट आहे पॉलिटिक्समध्ये त्याच्याच आधारे कुठे ना कुठे आपला कम्युनल पॉलिटिक्स बघायला मिळतं. त्यानंतर आहे कास्ट डायव्हर्सिटी इन पॉलिटिक्स. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं कास्ट हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे राजकारणामध्ये. ज्यावेळेस राजकारणामध्ये जातीचं राजकारण केलं जातं त्यावेळेस महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत, महागाई झाली, तुमचं शिक्षण झालं, एज्युकेशन झालं, त्यानंतर तुमची एम्प्लॉयमेंट झाली, यासारख्या विषयांना मागे पाडून कुठे ना कुठे कास्ट जी काही आहे तिला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यामुळेच त्याचाच प्रभाव जो आहे तो पॉलिटिक्समध्ये होताना आपल्याला दिसतो. अनलाईक जेंडर आणि रिलिजन, कास्ट डिव्हिजन इज स्पेशल इन इंडिया बिकॉज जी कास्ट सिस्टीम आहे ती आपल्या इथे खूप वर्षापासून आहे. आपल्या इथे जातीय उतरण आहे, जातीय व्यवस्थेमधील जे काही प्रॉब्लेम्स होते ते आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस आपण घटना निर्माण केली त्यावेळेस आपण सर्वांना समानतेचा अधिकार दिला, परंतु ही जी काही जात आहे ती अजूनही आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे आणि या जातीचा प्रभाव अजूनही आपल्या भारतीय राजकारणावर होताना दिसतो. कुठलंही जी काही निवडणूक आहे ती जातीय राजकारणाशिवाय किंवा जातीच्या मुद्द्यांशिवाय पूर्ण केली जात नाही. आजही ज्यावेळेस लोक वोट देण्यासाठी जातात त्यावेळेस जो कॅन्डिडेट असतो त्याचा जी काही जात असते ती जात पाहूनच वोट केलं जातं आणि राजकीय पक्षही अशा वेळेस ज्या कॉन्स्टिट्यूशनमधून तो
उमेदवार उभा आहे त्याला अशाच उमेदवाराला तिकीट देतात ज्याचं एक प्रकारे जी कास्ट आहे ती तिथे काय असेल उपस्थित असेल किंवा तिचा जो काही नंबर आहे रेशो आहे तो जास्त असेल आणि त्याचाच जो काही फायदा आहे तो त्या राजकीय पक्षाला पर्याय त्या उमेदवाराला मिळणार आहे, त्यांची वोट बँक तयार होणार आहे. तर अशा प्रकारे जातीय राजकारण भारतामध्ये खूप प्रचलित आहे आणि जातीय उतरंडीमधील जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे जातीय उतरंडीमध्ये जे काही खालच्या जातीमधील जे काही SC ST चे जे किंवा पुढे जाऊन OBCंनाही आरक्षण दिलेलं आहे जेणेकरून त्यांनाही एक समान प्रतिनिधित्वाची संधी राजकारणामध्ये मिळावी त्यासाठी भारतीय संविधानाने त्यांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे. रोल ऑफ कास्ट इन पॉलिटिक्स अंडर द कास्ट सिस्टीम वर्क इज डिवाइडिंग अमंग द पीपल ऑन द बेस ऑफ देअर कास्ट. पूर्वी काय होतं कास्ट सिस्टीममध्ये लोकांना एक प्रकारे जे 4 वर्ण आपल्या इथे आहेत ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र यांना एक प्रकारे जे ते काम केले होते त्याच्या आधारे कास्ट सिस्टीम बनवली होती. मग पुढे जाऊन यामध्ये प्रॉब्लेम्स आले आणि यामध्ये कुठे ना कुठे काय झालेलं आहे कास्ट सिस्टीम ही जन्मावर आधारित कास्ट सिस्टीम झाली आहे. इन पॉलिटिक्स मेंबर ऑफ द सेम कास्ट आर टू बी बिलीव्ड टू बी फॉर्म द सेम कम्युनिटी अँड इट इज अज्युम दॅट दे विल हॅव द सेम इंटरेस्ट अँड आयडियाज अँड डिमांड. इट इज ऑल्सो बिलीव्ह दॅट पीपल फ्रॉम द डिफरंट कम्युनिटीज टू शेअर एनी आयडियाज अँड आयडियल्स. आत्ताही वेगवेगळ्या जातीमधील लोक अजूनही जातीय राजकारण करतात आणि त्याचाच जो काही परिणाम आहे तो भारतीय राजकारणामध्ये आपल्याला होताना दिसतो. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं जात धर्म आणि लिंग याचं जे काय महत्त्व आहे राजकारणामध्ये भारतीय राजकारणामध्ये कशा प्रकारे आहे त्याचा उपयोग कशा प्रकारे राजकारणामध्ये केला जातो. आय होप तुम्हा सर्वांना आजचा जो काही आपला मॉड्यूल आहे तो पूर्णतः कळला असेल. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.